जय जिजाऊ, जय शिवराय. मत माझं, प्रतिक्रिया तुमची, यामध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपल्या राज्याचा जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आता अजितदादांच्या निधनानंतर अर्थ खातं देखील आलं आहे. आणि काल त्यांनी ज्यावेळेस शोकप्रस्ताव अजितदादांच्या बद्दल मांडला गेला त्यामध्ये आपल्या राज्याची परिस्थिती मांडली आणि राज्य कसं डबघाईला आले, राज्यावर कसं 9.5 लाख कोटीचं कर्ज झाले हे सांगायला ते विसरले नाहीत. तसंच त्यांनी निवडणुकीआधी जी आश्वासनं दिली होती, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी असेल, 7/12 कोरा 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 ही त्यांचे वाक्य. त्यानंतर लाडक्या बहिणीला 1500वरून 2100 रुपये महिना करू म्हणणारे देवेंद्र फडणवीस. पण आत्ता मात्र त्याच लाडक्या बहिणींचे 55,000 कुटुंब 12 जिल्ह्यातून आणि 50 तालुक्यातून उद्ध्वस्त करण्याचं मानस फडणवीसांनी अंगीकारलं आहे का? प्रश्न आहे. जे लाडक्या बहिणींचे देवाभाऊ, जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, जसं पूर्वीच्या काळी राजा म्हणत आपण, तसं एका प्रदेशाचे मुख्यमंत्री हे या प्रदेशाचे राजेच असतात, तेव्हा आपण त्यांना राजाही म्हणायला हरकत नाही. हे राजा असणारे देवाभाऊ, लाडक्या बहिणींचे देवाभाऊ आज यांच्यावरच कुऱ्हाड चालवत आहेत का? प्रश्न आहे. ज्या ठिकाणी नागपूर रत्नागिरी हा पर्यायी मार्ग उपलब्ध असताना तिथे शक्तिपीठाचा अट्टास कशासाठी? या पाठीमागं कोणाचा हात आहे? कॉन्ट्रॅक्टरला काही वचन दिलं आहे का? त्यांना खुश करण्यासाठी आहे की कमिशन कमावण्यासाठी आहे? आम्ही आरोप करीत नाही आहेत. 2014 ते 2019पर्यंत तुमच्यावर भ्रष्टाचाराचा ठपका लागलेला नाही आहे. तुम्ही एक धीरोदात्त मुख्यमंत्री म्हणून होतात, पण आज जी 90% अल्पभूधारक 55,000 कुटुंबापैकी कुटुंब आहेत ती देशोधडीला लागत आहेत. आणि तुम्ही ज्या माहूरची रेणुका, तुळजापूरची जगदंबा, कोल्हापूरची लक्ष्मी या आद्यशक्तीच्या नावानं शक्तिपीठ महामार्ग खोलताय, सुरू करताय, त्याची मोजणी करताय, त्याचवेळी तुमची लाडकी बहीण असलेली अंबाबाई नाही का? रेणुका नाही का? जगदंबा नाही का? लक्ष्मी नाही का? यांचे घरं मात्र तुम्ही उद्ध्वस्त करताय. आपल्या राज्यावर जेव्हा 9.5 लाख कोटीचं कर्ज आहे, तुमच्याकडे विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती द्यायला पैसे नाहीत, लाडक्या बहिणींचं पेमेंट 3-3 महिने होत नाही आहे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही आहे. 2 वर्ष झाली तुम्हाला, 2.25 वर्ष निवडून येऊन, सत्तेवर येऊन, अजूनही शेतकऱ्यांची कर्जमाफी गुलदस्त्यात आहे. यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत. आणि मग शक्तिपीठ महामार्गासाठी 86,000 कोटी रुपये आले कुठून? आणि त्यातले त्यात त्या शेतकऱ्याला मावेजा म्हणून तुम्ही जे 27,000 कोटी रुपये देताय ते कुठून येत आहेत? प्रश्न पडतोय. आज या 12 जिल्ह्यामध्ये आणि 50 तालुक्यामध्ये दररोज शेतकरी आंदोलन करत आहेत. काल परवा आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये सहजपूर जवळ आहे ते आंदोलन झालं. काय तुमचे पोलीस, हुकमाचे ताबेदार बिचारे, महिलांना काट्याकुट्यात ओढतात, केसाला धरून ओढतात, साडीला धरून ओढतात. तुम्हाला शोभतं का फडणवीस साहेब? आपल्या बहिणीला, आपल्या आईला जर असंच फरफटत नेलं तर कसं वाटेल? तुम्ही ज्यांना लाडकी बहीण म्हणता, ज्या जगदंबेच्या नावानं, ज्या रेणुका मातेच्या नावाने शक्तिपीठ महामार्ग खोलता, त्या जगदंबा, ती लक्ष्मी, ती रेणुका, त्यांचे हे हाल पोलीस करतात हे तुम्हाला पाहतं का? प्रश्न नाही पडत? एवढंच नाही तर वृद्ध म्हातारे असतील, तरुण असतील, नाबालक मुलं असतील,
यांच्यासुद्धा पोलीस मुसके आवळत आहेत आणि त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेऊन डांबतायत. हेच तुमचं राज्य का? राज्य कसा असावा? हीच तुमची विकासाची पार्श्वभूमी का? एक वेळ विकास नाही झाला तर चालेल, पण छत्रपती शिवरायांनी सांगितलं होतं, शेतकऱ्याच्या शेतातल्या भाजीच्या देठालाही नख लागता कामा नये. त्याला म्हणतात राजा, आणि मग त्याचं गुणगान गाते प्रजा. तेव्हा फडणवीस साहेब, तुम्ही या महाराष्ट्राचे राजे आहात, तेव्हा राजानं राजासारखं असलं पाहिजे. नुसता विकास, तुम्हाला विकास करायचा आहे कुणाचा? अदानी अंबानीचा, कॉन्ट्रॅक्टरचा की कमिशनखोरीचा? विकासाच्या नावाखाली शेतकरी आज तुम्ही भूमिहीन करता आहात. एखाद्या शेतकऱ्याला 4 एकरचा पट्टा असेल, त्याच्या आतून जर 2 एकरमधून शक्तिपीठ महामार्ग गेला असेल आणि त्याचं बाजूला, इकडच्या बाजूला 20 गुंठे आणि इकडच्या बाजूला 20 गुंठे शिल्लक राहिलं असेल, तर त्यानं शेती करायची कशी? प्रश्न नाही पडत? बरं, त्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध आहे ना. नागपूर रत्नागिरीचे पर्यायी मार्ग उपलब्ध नसता तर आम्हाला वाटलंही असतं. एवढे महामार्ग उपलब्ध असताना तुम्ही आज शक्तिपीठाचा अट्टास कशासाठी? तुम्हाला या राज्याचा विकास करायचा आहे. विकासासाठी अनेक मुद्दे आहेत. विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्त्या भरघोस द्या. लाडक्या बहिणींनी तुम्हाला निवडून दिले, त्यांचं पेमेंट वेळेवर करा. शेतकऱ्यांची कर्जमाफी करून शेतकरी समृद्ध करा. नदीजोड प्रकल्प करा. तुम्ही तर आल्या नदीजोड प्रकल्पावर बोलला होतात, पुन्हा तुमच्या तोंडून नदीजोडसाठी एकही शब्द निघत नाही. जलसंधारणासाठी शब्द निघत नाही. जे आपल्या राज्यात धरणं आहेत, त्या धरणांचा कधी तुम्ही व्हाईट पेपर काढला आहे? त्यात गाळ किती आहे, त्याची पाणी क्षमताची साठवण किती आहे, त्या धरणाची परिस्थिती काय आहे, यावर तुम्ही भाष्य करणार नाहीत. फक्त कमिशनखोरीवर तुमचा उद्योग आहे, असं आज नाविलाजानं म्हणावं वाटतं आहे. हे शब्द रेटत नाहीत, पण म्हणावे वाटतात, कारण आज आमचे संसार उघड्यावर पडत आहेत. विचार करा, थोडी बाब नाही. 12 जिल्ह्यातले आणि 50 तालुक्यातले शेतकरी आज रस्त्यावर आहेत, आंदोलन करत आहेत. आणि तुम्ही या निवडणुकी अगोदर शक्तिपीठ महामार्ग रद्द करू असं सांगितलं होतं, म्हणून तुम्हाला लोकांनी भरघोस मतदान केलं. आणि निवडणुका झाल्याबरोबर, तुम्ही निवडून आल्याबरोबर या शक्तिपीठाची मोजणी करतायत. रात्री 12 वाजता जाऊन घराला नोटिसा चिटकवत आहेत. हा उदव्याप कशासाठी? 55,000 शेतकरी तुम्ही देशोधडीला लावले. तेव्हा तुम्हाला शेवटची एकच विनंती करतो की हा अट्टाहास सोडा आणि हा शक्तिपीठ महामार्ग थांबवा. शेतकऱ्यांना जगवा, अन्यथा निघालेला सूर्य मावळतोच. ही मन लक्षात ठेवा. आणि यापुढे तुमचं काय होईल? तुमचाही पापाचा घडा भरलाय की काय, अशी शंका येते. तेव्हा मित्रहो, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि यावर व्यक्त व्हा, तुम्हाला काय वाटतं.